टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यावर धुळे जिल्हा वकील संघातर्फे बहिष्कार। वेळोवेळी खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी माजी नगरसेवक अमोल मासुळे यांच्या नेतृत्वात वीज वितरण कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर करण्यात आले ठिय्या आंदोलन। शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्यावर खुर्ची जप्तीची ओढावली नामुष्की। आणि भारत आदिवासी पार्टीतर्फे धुळे ग्रामीण व साक्री विधानसभा मतदारसंघात देण्यात आले उमेदवार। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यावर धुळे जिल्हा वकील संघातर्फे बहिष्कार टाकण्यात आला असून वकील संघातर्फे 23 ऑक्टोबर रोजी लाल फिती लावून प्रशासनाचा निषेध करण्यात येणार आहे। धुळे जिल्हा न्यायालय नूतन इमारतीच्या बांधकामाचे दिनांक 23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर धुळे जिल्हा वकील संघातर्फे बहिष्कार टाकण्यात आला असून दिनांक 23 रोजी वकील संघातर्फे लाल फिती लावून प्रशासनाचा निषेध करण्यात येणार आहे। याबाबत अधिक माहिती अशी की धुळे जिल्हा वकील संघाच्या सातत्याने मागणीनंतरही धुळे जिल्हा न्यायालय प्रशासनाकडून नूतन जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचा प्रस्तावित नकाशा देण्यात आलेला नाही। नूतन जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत वकिलांना अत्यल्प व तुटपुंजी बैठक व्यवस्था होणार असल्याची माहिती मिळाल्यावर धुळे जिल्हा वकील संघाने दिनांक 13/9/2024 रोजी मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय यांच्यासह इतर संबंधित न्यायमूर्ती व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यासह संबंधित प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन दिले होते। सदर मागण्यांच्या अनुषंगाने कारवाई प्रलंबित असताना धुळे जिल्हा न्यायालय प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत घिसडगाईने दिनांक 23/10/2024 रोजी प्रस्तावित नवीन धुळे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीच्या बांधकामाचे उद्घाटन केले जात आहे। त्याच धुळे जिल्हा वकील संघाच्या कार्यकारी मंडळाने दिनांक 22/10/2024 रोजी नवीन न्यायालयाच्या इमारतीत वकिलांना पुरेशी जागा उपलब्ध केल्याची शाश्वत आश्वासन दिल्याखेरीज कामाचा कार्यारंभ करू नये असा ठराव पारित करून विनंतीपत्र प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश धुळे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिले होते। सदर महत्त्वाच्या मुद्द्याच्या अनुषंगाने दिनांक 22/10/2024 रोजी धुळे जिल्हा वकील संघाची तातडीची बैठक बोलवण्यात आली होती। सदर बैठकीत शेकडोच्या संख्येने वकील सभासद उपस्थित होते। बैठक व्यवस्थेच्या वकिलांच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे मागणी व पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष करून नवीन इमारतीचे काम घिसडगाईने सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याने सिनियर वकील सदस्यांसह ज्युनियर वकील सदस्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या। मागण्या मान्य न झाल्याने नवीन इमारतीच्या बांधकामाच्या उद्घाटन कार्यक्रमास कोणत्याही वकील सभासदाने सहभाग न नोंदवण्याचा तसेच 23/10/2024 रोजी धुळे जिल्हा वकील संघाचे सभासद वकील बांधव कामकाज बंद ठेवण्याचा तसेच 23 रोजी लाल रंगाच्या फिती लावून वकिलांच्या मागण्या प्रलंबित असताना कामाचा कार्यारंभ करणाऱ्या प्रशासनाचा जाहीर निषेध करणार असल्याची माहिती धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल पाटील यांनी दिली। विद्यमान स्थितीत असलेल्या न्यायालयाच्या इमारतीचं स्थलांतरण नवीन जागेत होणार आहे, त्यासाठी नवीन बिल्डिंगचं काम होणार आहे। पण नवीन बिल्डिंगच्या नकाशाचं अवलोकन केलं असता पक्षकार लोकांसाठी व वकिलांसाठी जागा ही अत्यल्प आहे। त्या अनुषंगाने आम्ही सरकारकडे हायकोर्टाकडे पाठपुरावा केला असता आम्हाला अजून त्याचं सकारात्मक उत्तर आलेलं नाही। सकारात्मक उत्तर आलेलं नसताना देखील उद्या कार्यारंभ होणार आहे, तरी त्या कार्यारंभ आम्हाला शब्द दिल्याशिवाय करू नये अशी आमची भूमिका आहे। म्हणून त्या विरोधात आम्ही उद्या काम बंद आंदोलन केलेलं आहे। लाल फिती लावून शासनाचा आम्ही निषेध करणार आहोत असं आमचं बार असोसिएशन म्हणून ठरलेलं आहे। धन्यवाद। धुळे शहरातील मिल परिसरातील वेळोवेळी खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करावा यासाठी माजी नगरसेवक अमोल मासुळे यांच्या नेतृत्वात साक्री रोडवरील वीज वितरण कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करीत निवेदन देण्यात आले। धुळे शहरातील मिल परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी माजी नगरसेवक अमोल मासुळे यांच्या नेतृत्वात साक्री रोडवरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले। वीज कंपनीच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की मिल परिसरात वीज पुरवठ्याचा खोळंबा होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे। परतीच्या पावसाने थैमान घातल्याने मिल परिसरात अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकलेल्या स्थितीत आहेत। जोरदार वादळ आल्यास वाकलेले खांब कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अनेक ठिकाणी विजेच्या तारा खाली आलेल्या असून काही ठिकाणी अर्थिंगच्या तारा एकमेकांना जुळलेल्या आहेत। अनेक डीपी मधील कटआउट खराब झालेले आहेत। तसेच टाकण्यात आलेल्या केबल्स निकृष्ट दर्जाच्या आहेत, त्या बदलण्यात याव्यात। यासह मिल परिसरातील बहुतेक रोहित्रावर योग्य प्रमाणात विजेचा लोड नसल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे। पिण्याच्या पाण्याच्या मोटरी सुरू केल्यास लाईन ट्रिप होत आहे। या सर्व प्रकारांमुळे नागरिकांमध्ये वीज वितरण कंपनी विरोधात
कमालीचा संताप निर्माण झाला आहे। आता दिवाळी सण तोंडावर येऊन ठेपला आहे, त्यामुळे मिल परिसरातील नागरिकांच्या संयमाचा अंत न पाहता तातडीने दिवाळी सणापूर्वी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना कराव्या अशी मागणी करण्यात आली। यावेळी अमोल मासुळे यांच्यासह किशोर सरगर, कृष्णराव बडगुजर, सुरेश पाटील, शंकर महाले, माणिक गवळी, मधुकर पाटील, विनायक पुराणिक, गणपत गंगावणे, मनोज वानखेडे, किशोर माने, प्रवीण पाटील, दीपक पाटील, तुकाराम ठाकूर, महेश थोरात, बाबा काटिक, रमेश नवाल, शांताराम चौधरी, मुकेश थोरात, बटू गवळी, गंभीर बोरसे, गोविंदा सोनवणे, विक्की मेकले, सदाशिव माळी आदी उपस्थित होते। पॉवर हाऊस साखरेवाडी या ठिकाणी मिल परिसरच्या नागरिकांच्या वतीने या ठिकाणी एक महावितरण कंपनीच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन छेडण्यात आलेलं होतं आणि या आंदोलनात आमच्या मिल परिसरातील शेकडो ज्येष्ठ नागरिक, युवक मित्र या ठिकाणी सहभागी झाले होते। हे आंदोलन करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात निवेदन देतो आहोत की वीजच्या माध्यमातून नागरिकांची, विद्यार्थ्यांची, महिलांची अनेक मोठ्या प्रमाणात नागरिकांना या समस्यांना सामोरं जावं लागतंय, त्रासाला सामोरं जावं लागतंय। आज आमच्या मिल परिसरामध्ये ज्या मुख्य मागण्या आहेत की त्या ठिकाणी संपूर्ण मिल परिसरातल्या ट्रान्सफॉर्मरचा एक सर्वे झाला पाहिजे आणि एरियानुसार त्या ठिकाणी लोड डिवायडेशन हे झालं पाहिजे। त्यानंतर दुसरी जी मुख्य मागणी आहे की आमच्या भागात अनेक जीर्ण पोल झालेले आहेत, अनेक तारा या लोंबकळत आहेत, त्या अतिशय म्हणजे जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे। त्यानंतर तिसरा महत्त्वाचा विषय म्हणजे दिवसामध्ये कमीत कमी 8 ते 10 वेळेस लाईट जाते। 1 तास झाला का लाईट जाते, 2 तास झाले का लाईट जाते आणि नागरिक त्या कर्मचाऱ्यांना फोन करतात, साहेब लाईट गेलेली आहे, ते अतिशय उर्मटपणे उत्तर देतात, फोन पण रिसिव्ह करत नाही। आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे आमच्या भागातील अनेक नागरिकांना ज्यांचं पत्र्याचं घर आहे, 2 रूमचं घर आहे, तर त्यांना 3000, 4000 असं लाईट बिल आले त्याचे आम्ही अनेक लाईट बिल देखील त्यांना या ठिकाणी जमा करणार आहोत। तर त्या लाईट बिलांवर देखील त्यांनी ताबडतोब ॲक्शन घेऊन त्या नागरिकांना दिलासा द्यावा, असे अनेक विषय होते। तर आता या ठिकाणी आपले जे जोशी साहेब आहेत, जोशी साहेबांनी आमच्या समस्या या ऐकून घेतल्या, जाणून घेतल्या, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। आणि साहेबांनी या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या नागरिकांना एक आश्वासित केलेलं आहे की येत्या 8 दिवसामध्ये संपूर्ण मिल परिसर संदर्भात जी वीज वितरण कंपनीची समस्या आहे ती आम्ही निकाली काढू व्हावा, त्यांनी शब्द दिलेला आहे। म्हणून साहेब तुमचे या ठिकाणी आम्ही धन्यवाद व्यक्त करतो। जय जय महाराज। साक्री तालुक्यातील दी बहिरम एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोडदे येथील शिक्षिकेला बेकायदेशीरपणे कमी केल्याच्या प्रकरणात शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्यावर खुर्ची जप्तीची नामुष्की उडवली आहे। दी बहिरमदेव एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोडदे तालुका साक्री येथील शिक्षिकेवर बेकायदेशीर कमी केल्याच्या प्रकरणात शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्यावर खुर्ची जप्तीची नामुष्की उडवली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की गोडदे येथील दी बहिरमदेव एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तालुका साक्री येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका राजश्री दादाजी शिरवाडकर यांना संस्थेमार्फत बेकायदा सेवेतून कमी करण्यात आले होते। संस्थेच्या या निर्णयाविरुद्ध संबंधित शिक्षिकेने शाळा प्राधिकरण न्यायालय नाशिक येथे ॲडव्होकेट सुरेश गांगुर्डे, ॲडव्होकेट प्रीतम गांगुर्डे, ॲडव्होकेट चंद्रकांत करंकाळ यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती। सदर याचिकेचा निर्णय देताना संबंधित शिक्षिकेचा तिला कामावरून कमी करण्याच्या संस्थेचा निर्णय न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला व तिला पुन्हा कामावर रुजू करून घेऊन रक्कम रुपये 27,49,270 संस्थेने संबंधित शिक्षिकेला अदा करावेत असा आदेश पारित केला होता। सदर आदेशाची वसुली दरखास्त साक्री येथील ॲडव्होकेट निलेश चौधरी यांच्यामार्फत दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर धुळे येथे दाखल करण्यात आली होती। सदर आदेशाची अंमलबजावणी शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत होणे गरजेचे होते, परंतु त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्यामुळे धुळे न्यायालयाने त्यांचे विरुद्ध खुर्ची जप्तीची जंगम वॉरंट जारी केले। संबंधित आदेशाची अंमलबजावणी पोलीस फौज फाट्यासह धुळे न्यायालयाचे बिलीप यांच्या मदतीने करण्याकरता गेले असता संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयात उशिराने हजर झाले व नाट्यमय घडामोडीनंतर शिक्षणाधिकारी यांनी संबंधित शिक्षिका राजश्री शिरवाडकर आणि तिचे वकील निलेश चौधरी यांना दिनांक 11 नोव्हेंबरपर्यंत पुढील कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले व तशा आश्वासनाचे पत्र दिवाणी न्यायालय धुळे यांना देखील दिले। त्याबाबतची विनंती संबंधित शिक्षिकेने मान्य केल्यामुळे शिक्षणाधिकारी धुळे यांच्या विरुद्धची खुर्ची जप्तीची कारवाई तुर्तास स्थगित झाली असली तरी आज दिवसभरातील शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयातील नाट्यमय घडामोडीमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे। दी बहिरमदेव एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोडदे या ठिकाणी राजश्री शिरवाडकर म्हणून या
शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांचं बेकायदा निलंबन केलं, त्यांना सेवेतून कमी करण्यात आलं सन 2020 साली. त्या आदेशाविरुद्ध संबंधित शिक्षिकेने शाळा प्राधिकरण न्यायालय नाशिक येथे याचिका दाखल केली होती. सदर याचिका माननीय न्यायालयाने मंजूर केलेली आहे. सदर याचिकेनुसार संबंधित शिक्षिकेला थकीत कालावधीतील 27,49,270 रुपये नुकसान भरपाई म्हणून मंजूर झाली आहे आणि तिला सेवेवर रुजू करण्याचा आदेश झालेला आहे. संबंधित आदेशाची बजावणी करण्याचं काम शिक्षण अधिकारीचं होतं. त्यांनी संस्थेकडून तशी बजावणी करून घ्यायची होती. तशी रक्कम वसुलीसाठी त्यांनी हे करायचं होतं. तर शाळा प्राधिकरण न्यायालय नाशिक येथे ॲडव्होकेट सुरेश गांगुडे, ॲडव्होकेट प्रीतम गांगुडे, ॲडव्होकेट करण काळ यांनी काम पाहिलं आणि 27,49,270 रुपये वसुलीची जी दरखास्त होती धुळे कोर्टात दाखल होती, तिचं कामकाज मी पाहिलं. तर त्या धुळे कोर्टाने माननीय शिक्षण अधिकारी यांच्या विरुद्ध खुर्ची जप्तीचा आदेश केला होता. आज संबंधित पूर्ण दिवसभर शिक्षण अधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हते. अगदी नाट्यमय घडामोडीनंतर त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की 11 नोव्हेंबरपर्यंत आम्ही वरिष्ठ पातळीपर्यंत कारवाई करू आणि आम्हाला विनंती केली आहे. म्हणून आम्ही खुर्ची जप्तीची कारवाई तुर्तास स्थगित ठेवलेली आहे. आजच्या कारवाईत एवढंच निष्पन्न झालं आहे. जर यापुढे जर काही निष्पन्न नाही झालं किंवा आम्हाला न्याय नाही मिळाला शिक्षण अधिकारीकडून, त्यांनी वसूल नाही करून दिलं, तर आम्ही पुढील कठोर कारवाई करणार आहोत. धुळे विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भारत आदिवासी पार्टीतर्फे धुळे ग्रामीण मतदारसंघात डॉक्टर महेश मोरे व साक्री विधानसभा मतदारसंघात लखन पवार यांना उमेदवारी देण्यात आली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आबा ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. धुळे विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत धुळे ग्रामीण व साक्री विधानसभा मतदारसंघात भारत आदिवासी पार्टीतर्फे उमेदवारी देण्यात आली असून धुळे ग्रामीणमधून डॉक्टर महेश मोरे व साक्री विधानसभा मतदारसंघातून लखन पवार हे उमेदवारी करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आबा हिरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी माहिती देताना भारत आदिवासी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की महाराष्ट्रात एकूण 14 जागांवर उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत भारत आदिवासी पार्टीची युती आहे. शिरपूर व शिंदखेडा येथे राखीव सीट आहेत. धुळे शहरात वंचित बहुजन आघाडीकडून जितेंद्र सिरसाट उमेदवारी करत आहेत. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी डॉक्टर महेश मोरे तर साक्री विधानसभा मतदारसंघातून भारत आदिवासी पार्टीतर्फे लखन पवार उमेदवारी करणार आहेत. धुळे ग्रामीणचे उमेदवार डॉक्टर महेश मोरे यांनी सांगितले की धुळे तालुक्यात 140 गावे आहेत. प्रत्येक गावात बिलाटी आहे. एकूण 1,10,000 आदिवासी समाजाचे मतदार असल्याचे स्पष्ट केले. साक्री विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार लखन पवार यांनी सांगितले की मजुरांसह सुशिक्षित बेरोजगारांना न्याय देण्यासाठी उमेदवारी करतोय. प्रस्थापितांनी वेळोवेळी आदिवासी समाजासोबत दगलबाजी केली. साखर कारखाना MIDC बंद केल्याची टीकाही यावेळी पवार यांनी केली. धुळे येथे झालेल्या या पत्रकार परिषदेप्रसंगी वल्लभ मालचे, नाना महाले, डॉक्टर महेश मोरे, लखन पवार, हिरामन मालचे, भाऊसाहेब मालचे, प्रल्हाद पवार, समाधान मालचे, सुनील गायकवाड आदी उपस्थित होते. नमस्कार, मी सुनील भाऊ गायकवाड. भारत आदिवासी पार्टीचा राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून मला पक्षाने जबाबदारी दिलेली आहे आणि पक्षाने जे महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून राजकुमार रोज साहेब यांना जबाबदारी दिली होती, त्यांच्या आदेशाने आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश हा होता का भारत आदिवासी पार्टीमार्फत धुळे जिल्ह्यामध्ये जे आम्ही उमेदवार देणार आहोत त्यांची आम्हाला घोषणा करायची होती आणि ती घोषणा या ठिकाणी झालेली आहे. धुळे ग्रामीणमधून आम्ही डॉक्टर महेश माधवराव बंडू मोरे यांना भारत आदिवासी पार्टीमार्फत उमेदवारी दिलेली आहे. त्याच पद्धतीने साक्री मतदारसंघातून भारत आदिवासी पार्टीमार्फत लखनदादा पवार यांना भारत आदिवासी पार्टीकडून आम्ही सिलेक्शन केलेलं आहे. त्यांची उमेदवारी या ठिकाणी आम्ही जाहीर केलेली आहे आणि त्याच पद्धतीने हे जे आहे ते या ठिकाणी पत्रकार परिषदेला उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी जिल्हा संघटक अण्णाभाऊ आले होते. तसेच आमचे शहरातले उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे जितेभाऊ देखील या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडी आणि भारत आदिवासी पार्टी यांची युती आहे आणि युती करून आम्ही महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित जी पक्ष आहेत या प्रस्थापित पक्षांना धुळीपछाड करून खरे प्रतिनिधी या ठिकाणी पाठवून शोषित वंचित समाजाचा आवाज विधानसभेमध्ये कसा जाईल आणि आमचे प्रश्न कसे सुटतील यासाठी आम्ही युती केलेली आहे. आदिवासींचे जमीन जंगलचे प्रश्न आहेत, विस्थापनाचे जे प्रश्न आहेत, रोजगाराचे जे प्रश्न आहेत, शिक्षणाचे जे प्रश्न आहेत, आदिवासी ट्रायबल MIDC जो आपला प्रश्न आहे, आरक्षणाचा जो प्रश्न आहे,
असे अनेक प्रश्नांना घेऊन वंचित बहुजन आघाडीसोबत भारत आदिवासी पार्टी रणांगणामध्ये उतरलेली आहे. आणि निश्चितपणाने भारत आदिवासी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येने मोठ्या लीडने या ठिकाणी निवडून येतील आणि जनता त्यांना निवडून देईल अशी आम्हाला या ठिकाणी 100% विश्वास आहे. कारण अनेक वर्षापासून आपला जो शोषित वंचित समाज आहे, दलित आदिवासी जो समाज आहे, याला उमेदवारी देखील प्रस्तावित पक्ष देत नव्हते. पक्षामध्ये देखील जातीवाद आहे आणि तो जातीवाद नष्ट करण्यासाठी खऱ्या अर्थाने श्रद्धेय प्रकाश जी आंबेडकर यांनी महाराष्ट्रातल्या तमाम आदिवासी बांधवांना एकत्र केलं. मग त्या संघटना असतील, पक्ष असतील, आणि यांना सोबत घेऊन राजकीय क्षेत्रामध्ये राजकीय अधिकार घेण्यासाठी, न्याय हक्काची लढाई लढण्यासाठी संधी दिलेली आहे. राखीव जागाच नव्हे तर जनरल जागांवरही आदिवासी उतरवण्याची भूमिका श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेली आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यावर धुळे जिल्हा वकील संघातर्फे बहिष्कार. वेळोवेळी खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी माजी नगरसेवक अमोल मासुळे यांच्या नेतृत्वात वीज वितरण कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर करण्यात आले ठिय्या आंदोलन. शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्यावर खुर्ची जप्तीची ओढावली नामुष्की. आणि भारत आदिवासी पार्टीतर्फे धुळे ग्रामीण व साक्री विधानसभा मतदारसंघात देण्यात आले उमेदवार. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.